नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन रूलचा आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल आज बघणार आहोत आजच्या लेक्चरला. रूल बघा, एक्झाम्पल इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स, फाइंड dy बाय dx. सोल्युशनला काय करतो आपण, दिलेलं एक्झाम्पल आयस लिहून घेतो. लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स. दिलेलं एक्झाम्पल आयस लिहून घेतलं. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. डिफरन्शिएट करताना काय होणार, दोन्ही बाजूला डी बाय डिक्स ऑफ घेणार आपण. डी बाय डिक्स ऑफ इकडे वाई इज इक्वल टू डी बाय डिक्स ऑफ इकडे सगळी टर्म एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स. फक्त डी बाय डिक्स इकडे घ्यायचा आणि डी बाय डिक्स ऑफ इकडे घ्यायचा. बाकीच्या मग अशी घ्यायची डी बाय डिक्स ऑफ वाई आणि डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स. मग आपला आता रूल माहिती आहे. आता डी बाय डिक्स ऑफ वाय म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, डी वाय बाय डिक्स असं म्हणतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू छेदातल्या टर्मचा आपण स्क्वेअर करतो. कॉस एक्स मायनस साइन एक्स चा स्क्वेअर केलेला आहे. छेदातली टर्म पुढे घेतो, कॉस एक्स मायनस साइन एक्स. मग छेदाची टर्म पुढे घेतलं तर राहिली कुठली टर्म, वरची एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स. दोन संख्यांचा भागाकार आहे, वजा बाकी घ्यायची म्हणून येथील वजा. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स, तर तसंच ठेवायचं. परत पुढच्या स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तसाच ठेवायचा. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं राहिले तर पहिल्या टर्मचं, म्हणून इथं डी बाय डिक्स ऑफ फर्स्ट कोण असेल तो कॉस एक्स मायनस साइन एक्स. झालं तुमचा रूल काय केला बघा, मी कॉस एक्स मायनस साइन एक्सचा स्क्वेअर केला. हीच टर्म पुढे घेतली कॉस एक्स मायनस साइन एक्स. कॉस एक्स मायनस साइन एक्स घेतल्यामुळे राहिले कोण, एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह मग डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स. भागाकार आहे म्हटलं दोन संख्यांचा, म्हणली तर वजा बाकी घ्यायची, वजा येणार. आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्सचं, तसंच ठेवा. राहिले कुणाचं आहे, कॉस एक्स मायनस साइन एक्सचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. छेदाची टर्म ॲज इट इज. फक्त आता सॉल्व्ह काय करायचं आहे, डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स आणि डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स जर व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केल्या की तुमचा आन्सर होऊन जाईल. म्हणजे काय काढायचं आपल्याला बघा, डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स. दोन संख्यांची बेरीज आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह दोघांमध्ये सेपरेट होईल. रूल फॉर कुठला, ॲडिशन रूल. दोन संख्यांच्या ॲडिशन चालूचा डेरिव्हेटिव्ह काय करतो, दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स. बघा आता मग डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे. रूल कुठला वापरणार इथं, डी बाय डिक्स ऑफ एक्स रेज टू एनचा नियम काय सांगतो तुमचा, एन ऑफ एक्स एन मायनस वन. हा रूल आहे. मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एनची किंमत इथं किती घ्यायची तुम्ही, 2. म्हणजे इथं एन आहे तिथं 2 टाका. 2 एक्स 2 वजा 1 2 तसाच, एक्स 1 तसाच. एक्स मधून 2 मधून 1 गेले, राहिले 1. कुठल्याही संख्येचा आता 1 असलं तरी आपण संख्या ती लिहू शकतो 2x. म्हणजे डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती मिळालं तुम्हाला, 2x. इथं टाकतो मी 2x प्लस डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स. काय असतो डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स, इथं लिहितो बघा, डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स. याची व्हॅल्यू असते तुमची कॉस एक्स. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली, कॉस एक्स. म्हणजे पहिली टर्म तुम्हाला डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तुम्हाला मिळालेला आहे. सेम तसाच डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स तुम्हाला काढावं लागेल. कोण, डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स फाइंड आउट करावं लागेल. दोघांच्या मध्ये वजाबाकी डेरिव्हेटिव्ह काय करतो, प्रत्येकाला सेपरेट करतो. डेरिव्हेटिव्हचा सबस्ट्रॅक्शनचा रूल, म्हणून डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स मायनस डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स. डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इथे तुमचा मायनस साइन एक्स मायनस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डिक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा, कॉस एक्स. दोघांच्या मध्ये वजा तुम्ही कॉमन काढू शकता. आतमध्ये राहील साइन एक्स प्लस कॉस एक्स. बघा आता डी बाय डिक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तुम्हाला मिळाला. किती आला तो, 2x प्लस कॉस एक्स. आणि दुसरा आहे तुमचा डी बाय डिक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स किती मिळाला,
मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. या टर्म मी फक्त इथं पुट आउट करा. पण डिवाइड एक्स काय येईल तुमचा कॉस एक्स मायनस साइन एक्स तसाच राहिला. ती टर्म तशी राहिली. डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स किती काढलाय 2x प्लस कॉस एक्स. कॉस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तसाच. डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स किती आहे कंसाच्या बाहेर मायनस साइन आहे इथं मायनस ब्रॅकेट घालतो मोठा. तुमच्या लक्षात येईल इथं काय करायचं आहे. मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट पूर्ण आणि छेदाची टर्म काय असं त्याचा स्क्वेअर कॉस एक्स मायनस साइन एक्सचा स्क्वेअर. मग आता बघा खाली डिवाइड एक्स काय तुमचा कॉस एक्स मायनस साइन एक्स तसंच ही 2x प्लस कॉस एक्स पण तसाच. आता इथं दोन संख्यांचा गुणाकार आहे ब्रॅकेटच्या मध्ये यांचा काय गुणाकार आहे पण दोन संख्यांना काही वजाबाकी आहे. गुणाकारामध्ये दोन संख्या वजा असतील तर देणार उत्तर प्लस येईल म्हणून वजा वजा अति कोण जाईल कंसात राहिलं एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स आणि दुसऱ्या कंसात साइन एक्स प्लस कॉस एक्स. छेदाला काय होणार टर्म ॲज इट इज कॉस एक्स मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. एवढा आन्सर तुमचा फायनल आन्सर होईल डिवाइड एक्स. बघा काय केलं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स दिले त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं असेल. दिलेलं एक्झाम्पल आहे लिहून घेतलं लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट कारण इथं आपल्याला एक्स काढायचं आहे म्हणून. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय बरोबर डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू छेदातल्या टर्मचा स्क्वेअर म्हणून कॉस एक्स मायनस साइन एक्सचा स्क्वेअर हीच टर्म पुढं कॉस एक्स मायनस साइन एक्स पुढे येईल. कॉस एक्स मायनस साइन एक्स घेतले म्हणजे राहिला कुठला वरची टर्म एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह भागाकार आहे म्हटलं की वजा बाकी म्हणजे तो वजा येईल. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतले एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स त्याला तसंच ठेवायचं. आता राहिला कुठला पहिला कॉस एक्स मायनस साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं छेदातला स्क्वेअर तसाच राहील. मग डी बाय एक्स इज इक्वल टू कॉस एक्स मायनस साइन एक्स तसाच. आता डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स काढायचं आहे आणि डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स काढायचं आहे आणि तो व्हॅल्यू फक्त पुट आउट करायचे. आता डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स कसा आलाय दोघांच्या मध्ये बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर काय करणार आपण दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार म्हणून डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय एक्स ऑफ साइन एक्स. मग डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती काढले आपण फॉर्म्युला कुठला वापरला एक्स रेस टू एनचा एन एक्स एन मायनस वन. मग इथं आपल्याला एक्स रेस टू किती काढायचा आहे यांच्या जागी 2 टाकायचं आहे. मग जिथे एन आहे तिथं 2 जिथे एन आहे तिथं 2 एक्स तसा जिथे एन आहे तिथं 2 म्हणून 2 तसाच एक्स तसा 2 आतने गेले राहिले 1 म्हणजे राहिले किती 2x. ही व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 2x मिळाली व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर काढायचं डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स इथं घ्या यांच्यामध्ये वजाबाकी आहे. डेरिव्हेटिव्हचा नियम काय सांगतो वजाबाकीमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट मग डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स मायनस डी बाय एक्स ऑफ साइन एक्स. मग डी बाय एक्स ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण मायनस असल्यामुळे तो मायनस राहिलं आणि साइन डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. इथं मायनस आहे इथं मायनस आहे दोघांच्यामधून वजा बाहेर काढा. आत काय राहिला चिन्ह सगळी बदलली साइन एक्स प्लस कॉस एक्स म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली कॉस एक्स मायनस साइन डेरिव्हेटिव्हची साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 2x प्लस कॉस एक्स. या दोन व्हॅल्यू फक्त इथं पुट आउट करा फायनल आन्सर येऊन जाईल. मग डिवाइड एक्स इज इक्वल टू काय आलं बघा कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स किती आलाय 2x प्लस कॉस एक्स इथं टाकला मायनस तसाच एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तसाच डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स म्हणून कंसाच्या बाहेर मी मायनस घेतला त्याला एक मोठा कंस घातला छेदात कॉस एक्स मायनस साइन एक्स का स्क्वेअर तसंच राहील. आता बघा कॉस एक्स मायनस साइन एक्स तसाच 2x प्लस कॉस एक्स पण तसाच हा वजा वजा काय झाला प्लस झाला इथं होईल प्लस. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स तसाच आणि साइन एक्स प्लस कॉस एक्स सुद्धा तसाच छेदात टर्म कॉस एक्स मायनस साइन एक्सचा स्क्वेअर. आता आपण काय करू शकतो जर याच्या इथंपर्यंत आन्सर तुमचा सफिशियंट आहे जर करायचं म्हटलं सिम्प्लिफिकेशन तर इथं कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे इथं कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे इथं साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे तर तुम्हाला इथं कॉस एक्स मायनस साइन एक्स करावं लागेल. पण इथं दोघांच्या मध्ये प्लस असल्यामुळे एक चिन्ह वजा केलं की वजा मायनस आणि वजा कॉस एक्स त्यामुळे काय चेंज करता येणार नाही त्यामुळे इथंपर्यंत आन्सर ठीक आहे सफिशियंट आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवाइड बाय x स्क्वेअर फाइंड dy बाय dx. हाच रूल वापरायचा, भागाकाराचा रूल. सोल्युशन बघा आता. दिलं एक्झाम्पल ॲज लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवाइडेड बाय x स्क्वेअर. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय होईल, डिफरन्शिएट केल्यावर डी बाय एक्स ऑफ वाय होईल आणि डी बाय एक्स ऑफ ही सगळीकडची होल टर्म 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ॲज टर्म घेतले लिहून इकडे पण फक्त डी बाय एक्स म्हणलं, इकडे डी बाय एक्स म्हणलं. आता डी बाय एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय एक्स इज इक्वल टू छेदाच्या टर्मचा काय करतो, स्क्वेअर करतो. त्यामुळे एक्स स्क्वेअरचा काय होईल, तुमचा स्क्वेअर होऊन जाईल. छेदाच्या टर्म पुढं एक्स स्क्वेअर पुढं आले. डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर घेतले म्हणल्यावर राहिले कोण, ही सगळी टर्म, याचं डेरिव्हेटिव्ह वरच्या टर्मचं 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. छेदा टर्म पुढे घेतो, राहिले कुठली एक्स स्क्वेअर घेतल्या म्हणलं वरची टर्म, याचा डेरिव्हेटिव्ह भागाकार म्हणलं वजा बाकी मायनस डिवायडेड बाय वजा काय असणार, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती तसंच ठेवायचं. आता मग ही ब्रॅकेट तसंच राहील. 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आणि राहिले कोणाचं डेरिव्हेटिव्ह, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ पहिला राहिला कोण, एक्स स्क्वेअर. चला काय केलं बघा, छेदात टर्मचा स्क्वेअर केला. जी टर्म छेदात आहे तीच पुढं, ही जर टर्म घेतल्यामुळे राहिली कुठली, ही याचं वरचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय एक्स ऑफ ती सगळी टर्म भागाकार आहे म्हणून वजा बाकी, ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढले तिथं ठेवायचं. म्हणून हा ब्रॅकेट तसा राहिला. कुणाच घ्यायचं राहिले, पहिल्याचं, म्हणून डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर येणार, ज्याचा टर्म ॲज इट इज. मग आता फक्त दोन डेरिव्हेटिव्ह तुम्ही शोधून काढले की तुमचं आन्सर होऊन जाईल. मग पहिला पण काय काढ्या, इथं काढतो बघा. डी बाय एक्स ऑफ कोण आहे, 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह सगळ्यांचं वजाबाकी आहे, बेरीज आहे. मग डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करायचं. मग काय होणार, ते डेरिव्हेटिव्ह बघा प्रत्येकाला सेपरेट केल्यावर डी बाय एक्स ऑफ 2x क्यूब प्लस डी बाय एक्स ऑफ 3x स्क्वेअर मायनस डी बाय एक्स ऑफ 5x प्लस डी बाय एक्स ऑफ 6. मग आता डेरिव्हेटिव्ह घेत असताना जर गुणाकार असेल, दोन संख्येच्या मध्ये गुणाकार असेल, एखादी कॉन्स्टंट टर्म आली असेल 2, 3, 4, 5, त्याला व्हेरिएबलनं मल्टिप्लाय केला असेल तर तो 2 तुम्ही काय करू शकता, गुणाकार असल्यामुळं डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकता. म्हणून 2 इथं आला, आत कोणाला डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस इथं पण कॉन्स्टंट आहे, इथं पण व्हेरिएबल आहे, इथं डेरिव्हेटिव्ह काढायला तुम्ही 3 बाहेर घेऊ शकता. 3 बाहेर आला डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इथं पण व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट आहे, 5 बाहेर घेऊ शकता, गुणाकार आहे डी बाय एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय एक्स ऑफ 6 तसाच. आता बघा 2 तसंच डी बाय एक्स ऑफ एक्सचा क्यूब काढायचा. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे कुठला, डी बाय एक्स ऑफ एक्स रेज टू एन किती असतो, एन ऑफ एक्स एन मायनस 1. हा फॉर्म्युला इथे याच्यावरती अप्लाय करा, एक्स क्यूबवरती काढायचे. कुठली व्हॅल्यू तुम्हाला, एक्स क्यूब काढायची. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे, इथं 3, जिथं एन आहे तिथं 3 टाका. 3 एक्स 3 वजा 1 3 एक्स 3 आपण गेले वरले 2 म्हणजे 3x स्क्वेअर याची व्हॅल्यू मिळाली. डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब किती, 3x स्क्वेअर, इथं टाका 3x स्क्वेअर प्लस 3 तसाच डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर सेम तसंच डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही, यांची व्हॅल्यू इथं एक्स रेस्टन्सच फॉर्म्युला याच्यावरती पण अप्लाय करायचं आहे. मग त्यांची किंमत आता 2 यायची, म्हणजे ते येणार 2 टाकणार, एक्स तसाच 2 वजा 1 2x किती आला आन्सर याचा, 2x आन्सर आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती मिळालं तुम्हाला, 2x. इथं मी टाकलं 2x वजा 5 तसंच. आता डी बाय एक्स ऑफ एक्स कसं लक्षात ठेवायचं बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्सचे व्हॅल्यू विचारलेली आहे. वरती डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे वरती गुणाकार होणार ना यांच्यामध्ये, म्हणून डी एक्स बाय डी एक्स होईल. पण डी एक्सला डी एक्स कॅन्सल होईल, तो 1 येईल. म्हणून डी बाय एक्स ऑफ एक्स किती असतो तुमचा, नेहमी 1 असतो. म्हणजे 5 × 1 आला प्लस डी बाय एक्स ऑफ 6, तिथं कॉन्स्टंटच आहे डायरेक्ट. डी बाय एक्स ऑफ कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे इथं किती येणार, 0 येणार. म्हणजे आपले आन्सर काय आलं बघा,
हे पुढं सॉल्व करा. 3 दुनी 6x स्क्वेअर प्लस 3 दुनी 6x वजा 5. याला आन्सर यायचं. म्हणजे कशाचं आलं, या टर्मचं तुमचं डेरिव्हेटिव्ह किती मिळालं तुम्हाला, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला एवढं. म्हणजे पहिली टर्म तुम्ही काढली. आता नंतर कुठली काढायची, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. दुसरी कुठली काढायची, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही शोधून काढले बघा किती, 2x इथे ना 2x. आता ही व्हॅल्यू इथं टाका आणि व्हॅल्यू इथं टाका, आन्सर झालं. म्हणजे डी वाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तसाच डी बाय एक्स ऑफ 2x क्यूब प्लस 3 स्क्वेअर मायनस 5 प्लस 6 ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही, 6x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 इथं टाका. 6x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 मायनस ही टर्म आहे अशी, त्यात काय चेंज नाही. 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 तसाच, ही टर्म तशीच. आणि डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2x. छेदात काय होणार, एक्स स्क्वेअर रेस टू 2 दुनी 4 x रेस टू 4. मग आता पुढे सोडवू शकता तुम्ही, सिम्प्लिफिकेशन पर्यंत करायचं आहे. इथं पण चालू शकते, पण जरा सिम्प्लिफाय होत असेल तर करत जावा. आता 6 प्रत्येकानं आत गुणायचं आहे, कौशल्य आतल्या टर्मला गुण टाकायचं. एक्स स्क्वेअर इंटू 6x स्क्वेअर 6 तसाच राहील. एक्स रेस टू 2 आणि 2 की झाली 4 झाली प्लस 6x आणि एक्स स्क्वेअर 6x की झाला क्यूब झाला मायनस 5x स्क्वेअर आत गुणला एक्स स्क्वेअर झाला. आणि इथं वजा चिन्ह आहे, त्याला वजा चिन्ह असल्यामुळे इकडे काय करून घ्या, ब्रॅकेट काढून घ्या, कारण वजा चिन्हाचा परिणाम करायचा असतो. या 2x आता प्रत्येक टर्म आत गुणून घ्यायचं. फक्त काय करायचं आहे, ब्रॅकेट फोडायचं आपल्याला. 2x गुणिले 2x क्यूब 2 दुनी 4 x आहे तर 3 आणि इथले 1 की झाली 4 प्लस 3 दुनी 3x स्क्वेअर आणि 2x आहे, 3 दुनी झाले 6 झाले, x 2 आणि इथे किती 3 झाले मायनस 5x आणि 2x 5 दुनी 10 x इंटू x एक्सचा स्क्वेअर 6 दुनी 12x डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 तसाच, त्यात काय चेंज होणार नाही. आता काय करणार तुम्ही परत, डी वाय बाय एक्स इज इक्वल टू या वजा चिन्हाचा परिणाम करून घ्या. 6x रेस टू 4 प्लस 6x चा क्यूब वजा 5x चा स्क्वेअर. वजा चिन्हाचा परिणाम केला, आपल्या सगळ्या चिन्ह प्लसचं वजा आणि वजाचा बेरीज म्हणजे प्लस होऊन जाईल. इथे प्लस आहे, एका वेळी मायनस होईल. 4x रेस टू 4 मायनस 6x क्यूब मायनस मायनस प्लस 10x स्क्वेअर मायनस प्लस मायनस 12x होईल डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 तसाच. आता बघा काय कॅन्सल होते आणि काय राहते शिल्लक ते तेवढं फक्त लिहून घ्या इथं. बघा डी वाय बाय एक्स इज इक्वल टू फायनल टर्म तुमची काय ते बघायचं. डी वाय बाय एक्स इज इक्वल टू आता एक्स रेस टू 4 आणि इथे एक्स रेस टू 4 आहे बघा. इथं 6x रेस टू 4 आहे आणि इथं वजा 6x रेस क्यूब आहे. किती आहे 6x रेस टू 4 इथं आहे. एक्सचा घातांक 4 असणाऱ्या संख्या एकत्र घ्यायची आहेत. इथे 1 आहे आणि कुठे 4 इथं आहे वजा 4x 4 म्हणजे काय एक्स रेस टू 4 दोघांच्यातनं कॉमन घेतलं, आत किती राहिले 6 वजा 4 म्हणजे किती त्याला 6 वजा 4 2x रेस टू 4 याचा आणि याचं किती येणार 2x रेस टू 4 येणार. परत आता एक्सचा घातांक 4 झाला, आता एक्सचा घातांक पॉवर त्याची कमी किती 3ची संख्या किती आहेत बघा. एक्सचा घन इथे काय आणि इथे काय प्लस 6x क्यूबला मायनस 6x क्यूब काय झाला कॅन्सल झाला निघून गेला. तसंच वजा 5x वर्ग आहे आणि 10x वर्ग. आता 3चा झाला 4 झाला, तसं 3 झाला, आता कोण येणार 2 येणार. आता एक्सचा घातांक 2 मग एक्सचा घातांक 2 असल्या तर मग इथं 2 आहेत. एक आहे म्हणजे 10x स्क्वेअर ही एकदा घेतली आणि कोण आहे वजा 5x स्क्वेअर. या दोघांच्यातून एक्स स्क्वेअर कॉमन निघते, पण आणि काय निघते 5 पण कॉमन निघते. 5x स्क्वेअर कॉमन निघते बघा. यातून काय निघते या दोघांच्यातून 5x स्क्वेअर कॉमन निघते. आत किती राहिला 5 दुनी 2 राहिले, एक्स स्क्वेअर बाहेर काढलाय वजा इथं किती राहिला 1 5x स्क्वेअर तसाच 2 मधून गेले राहिले 1 म्हणजे किती 5x स्क्वेअर 5x स्क्वेअर राहिला किती आला प्लस 5x स्क्वेअर झाला. एक्स क्यूबची टर्म काय झालं कॅन्सल होऊन गेले बघा. आता 4 घातांक झाला 3 झाला
2 झाला. आता किती येणार घातांक 1 म्हणजे नुसता राहिला किती आता x. एक्सचा टर्म कुठं राहिलेत बघा इथे एकच राहिलं -12x. ठीक आहे -12x डिवायडेड बाय छेदात आहे तुमचा x⁴. छेदात किती आहे x⁴ आहे. बघा 4 गेला 3 गेला 2 पण झाला राहिला x ची टर्म एकच आहे -12x तिथे लिहिले. आता वरच्या अंशातून x कॉमन येतो सगळ्यामधून. x कॉमन घेतला आत काय होणार 2x³ राहील इथं तिथला एक x कमी झाला 5x राहील इथं -12 राहील आणि छेदात x⁴ आहे. मग इथल्या 1x ला इथला 1x गेला इथं किती राहिले 3. x चा किती जायला 3 राहिला म्हणजे फायनल आन्सर आपलं काय आलं इथं लिहितो बघा त्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx काय राहिलं फायनल आन्सर 2x³ + 5x - 12 डिवायडेड बाय x⁴. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा मी परत एकदा समजावून सांगतो. एक्झाम्पल एकदम इझी आहे. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घ्यायचं लेट म्हणून लिहून घेतलं. डिफरन्शियल करा विथ रिस्पेक्ट टू x. मग dy/dx ऑफ y इज इक्वल टू dy/dx ऑफ ही सगळी टर्म. मग dy/dx ऑफ y म्हणजे dy/dx इज इक्वल टू आता इथं u डिवाइड बाय v चा म्हणजे हा रूल वापरायचा इथं. काय करतो छेदातल्या टर्मचा स्क्वेअर करतो म्हणून x² चा स्क्वेअर येईल. छेदाची टर्म आहे तीच पुढं x² पुढं आलं. x² घेतल्यामुळे राहिले कुठल्या वरची टर्म त्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ ही सगळी टर्म भागाकार म्हणून वजा बाकी वजा ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले ती टर्म परत घ्यायची तायाशी लिहून ठेवायची. राहिले कुठली x² त्याचं डेरिव्हेटिव्ह छेदाची टर्म आयाशी. आता फक्त dy/dx ऑफ हे एकदा आणि dy/dx ऑफ x² म्हणजे दोन्ही वेळेला काय तुम्हाला हे वरच्याच एक सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायला लागते आणि खालच्याच एक डेरिव्हेटिव्ह काढावं लागते. कंपल्सरी कुठल्याही गणितात गेलं की वरच्याच एक आणि खालच्याच काढावंच लागते आणि ते फक्त फॉर्म्युलामध्ये पुट आउट करत जायचं. मग x² तसा आता dy/dx ऑफ 2x + 3x² - 5 + 6 इथं काढलं आपण. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट केलं dy/dx ऑफ 2x³ + dy/dx ऑफ 3x² - dy/dx ऑफ 5x + dy/dx ऑफ 6. 2 आणि x³ मध्ये गुणाकार आहे 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं डेरिव्हेटिव्ह काय ना dy/dx ऑफ x³ राहणार प्लस 3 कॉन्स्टंट बाहेर आला dy/dx ऑफ x² राहिला वजा 5 कॉन्स्टंट बाहेर घेतला dy/dx ऑफ x राहिला प्लस dy/dx ऑफ 6 तसंच. 2 तसाच dy/dx ऑफ x³ कसं काढतो आपण मग अशी x⁴ चा फॉर्म्युलाचा वापर करू जिथे नाही तिथं 3 टाकला x तसा 3 - 1 3x² झाला म्हणजे dy/dx ऑफ x³ किती आला तुमचा 3x² टाकला प्लस 3 तसाच dy/dx ऑफ x² किती आलाय 2x आलाय इथं टाकला वजा 5 dy/dx ऑफ x किती असतो 1 असतो म्हणून इथे 1 आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 0. आता गुणाकार करून घ्या 3 दुनी 6x² प्लस 3 दुनी 6x वजा 5 की 5 ही झालं पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथलं डेरिव्हेटिव्ह झालं. आता कुठलं काढा dy/dx ऑफ x². आता dy/dx ऑफ x² आपण वरती काढली तर 2x तिथं 2x टाकलं या दोन व्हॅल्यू फक्त तिथं टाका इक्वेशन होऊन जाईल. मग x² तसाच dy/dx ऑफ ह्याची व्हॅल्यू किती काढली पहिल्याची 6² + 6 - 5 इथं टाकली वजा तसाच ही टर्म आयाशी लिहून घेतली. dy/dx ऑफ x² किती आहे तुमचा 2x इथं 2x टाकला छेदाला. आता इथं बघा x 2 दुनी 4 इथं झाले 4. आता काय करणार पुढे आपण फक्त ब्रॅकेट सोडून घ्या गुणाकार आहे x² आतल्या प्रत्येक टर्मला गुणत जायचं तसंच 2x ने ह्या टर्मला आतल्या प्रत्येक ब्रॅकेटमधल्या टर्मला गुणत जायचं. मग काय होईल बघा 6 तसंच राहिला x चा 2 आणि x चा इथे 2 आहे म्हणजे 2 आणि 2 झाले 4 प्लस 6 तसंच येईल इथे x चा घातांक 2 आहे इथे x चा घातांक इथे 1 आहे 2 अधिक 1 झाले 3 वजा 5 x² ने गुणल्यामुळे वजा 5x² तसं राहिलं वजा चिन्ह तसं ठेवलं कंस गाठला 2x³ × 2x करायचं 2 दुनी 4 x चा 3 आणि x चा 1 x चा 4 झाला प्लस 3 दुनी 6x चा क्यूब होईल इथं 2 आणि इथला 1 3 झाले वजा 5x × 2x 5 दुनी 10 10 आणि x किती झाला स्क्वेअर झाला प्लस 6 दुनी 12x जेवढं x4 तसंच. आता काय करा या वजा चिन्हाचा फक्त आत परिणाम करा आतले सगळे चिन्ह बदलून जातील म्हणून 6x चा चौथा घात प्लस 6x³ - 5x² - 4x⁴ - 6x³ मायनस प्लस 10x² - 12x डिवाइड बाय x⁴. मग आता x चा घातांक 4 असेल तर मग एकत्र घ्या x चा घातांक 3 असणार एकत्र घ्या 2 1 आणि 0 असणार मग x⁴ आणि इथं कुठं 4 आहे बघा 4x⁴ ह्या दोन टर्म आहेत ज्यांचा घातांक समान आहे म्हणून त्यांचं इथे घेतले बघा मी 6x⁴ - 4x⁴ दोघांच्यात x⁴ कॉमन निघते बाहेर घेतला आतमध्ये राहिलं काय
6 वजा 4, 7 4 गेले राहिले 2, 2 x⁴, यांचं सोडून जाऊन किती आलं इथं 2 x⁴ आला. तसंच आता आता 4 नंतर 3 येणार, 6x घन आणि इथं प्लस आणि इथं मायनस एकमेकाला कॅन्सल झाली, ती टर्म निघून गेली. आता x घातांक 2 असल्या तर मी एकत्र घ्या, 10x² आणि वजा 5x², 10 5 राहिले किती 5, त्यामुळे त्याला 5x² राहिले वजा 12x तसाच, आणि छेदातले x⁴ तसंच. आता वरती बघा, ऑब्झर्व करून लक्षात येईल तुमच्या अंशामध्ये इथे x आहे, इथे x आहे, इथे x आहे, सगळ्यांना x कॉमन काढा. आत काय राहिला मग, इथं एक x गेल्यामुळे राहिलं x³ 2x³ प्लस इथं x गेल्यामुळे 5x राहिलं, वजा इथं 12 राहिलं, x बाहेर गेलं, छेदातला x⁴ तसाच, इथल्या एक x ला इथला एक x कॅन्सल झाला, इथे x⁴ किती राहिले 3 राहिले. म्हणून फायनल आन्सर काय आलं तुमचं, dy/x = 2x³ + 5x - 12 divided by x⁴. This is your final answer. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता दिलं एक्झाम्पल आहे, लिहून घ्या. लेट y = 1 + cos x divided by 1 - cos x. दिलं एक्झाम्पल आहे, लिहून घेतलं. त्यानंतर काय करा, आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/x ऑफ इकडची टर्म LHS इक्वल टू dy/x ऑफ RHS ची टर्म 1 + cos x divided by 1 - cos x. आता dy/x ऑफ y म्हणजे dy/x इज इक्वल, आता यांच्यामध्ये भागाकार आहे, भागाकारचा नियम वापरा, छेदात टर्मचा स्क्वेअर 1 - cos x चा स्क्वेअर, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. छेदात टर्म पुढे 1 - cos x, राहिली टर्म वरची त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 + cos x, मायनस करतो भागाकार असल्यामुळं, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले ती टर्म पडत तशीच ठेवायची, म्हणून 1 + cos x तसाच ठेवला. आता कोणाला डेरिव्हेटिव्ह काढायचं राहिलेलाच म्हणजे dy/x ऑफ 1 - cos x. आता फक्त याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं की आन्सर होऊन जाईल. बघा कसं येईल ते. पुढे काय करतो आपण, सेपरेट काढून दाखवतो तुम्हाला. dy/x ऑफ 1 + cos x, दोघांच्या मध्ये बेरीजचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आपण, दोघांच्या मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. dy/x ऑफ 1 प्लस dy/x ऑफ cos x, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे जाईल आन्सर 0, प्लस dy/x ऑफ cos x, dy/x ऑफ cos x मायनस sin x, याचं किती आलं -sin x, त्यामुळे 0 प्लस मायनस काय तुमचा -sin x. हे मिळालं तुम्हाला पहिलेच, 1 + cos x मिळालं. सेम तसं dy/x ऑफ 1 काढायचं आहे, 1 - cos x, डेरिव्हेटिव्ह दोघांच्या वजापैकी दोघांना सेपरेट करा. dy/x ऑफ 1 मायनस dy/x ऑफ cos x, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 वजा cos x चं डेरिव्हेटिव्ह -sin x, मायनस मायनस प्लस झाला sin x आला. ही मला तुम्हाला कसं डेरिव्हेटिव्ह याचं मिळालं. ह्या दोन व्हॅल्यू फक्त इथं टाका, इक्वेशन काय होईल तुमचं dy/x इज इक्वल टू 1 - cos x तसाच, dy/x ऑफ 1 + cos x मायनस sin x टाकला, मायनस 1 + cos x तसाच, dy/x ऑफ 1 - cos x sin x डिवाइडेड बाय 1 - cos x चा स्क्वेअर तसाच, कंसाचा स्क्वेअर आहे. मग याच्या पुढेच करतो मी टर्म. आता काय 1 - cos x आणि -sin यांच्यामध्ये गुणाकार आहे, गुणाकार काय करून घ्या, सोडून घ्या. मग -sin x नात गुणलं, -sin x × 1 -sin x, परत -sin x इथं वजा चिन्ह आहे, वजा वजा अधिक झाली गुणाकार असल्यामुळं, आणि cos x आणि sin x म्हणजे प्लस sin x cos x, यांच्यामध्ये गुणाकार करायला सोडवाली. -sin x × 1 म्हणजे -sin x, -sin x × -cos x असं आहे बघा ते, -sin x × -cos x, दोन संख्यांचा गुणाकार आहे, दोघांना वजा चिन्ह असले गुणाकारामध्ये दोघांची काय होती बेरीज, म्हणून इथं यांचा गुणाकार sin x cos x, म्हणून इथं हे sin x cos x, मायनस चिन्ह मायनस तसं ठेवा बाहेर, मायनस असल्यामुळे इथं आता ब्रॅकेट काढून घ्या. sin x पण आत गुण घ्यायचं, sin x × 1 sin x, प्लस आहे चिन्ह असेल प्लस घ्या, sin x × cos x, छेदाला काय होणार 1 - cos x चा स्क्वेअर तसाच, त्यामध्ये काही चेंज करायचा नाही. आता पुढे बघा इकडे dy/x
मायनस साइन एक्स तसंच, प्लस साइन एक्स कॉस एक्स पण तसंच. तर वजा चिन्ह आत परिणाम करा. आतल्या सगळ्यांचे चिन्ह बदललं जाते. प्लसचं मायनस मायनस प्लस, प्लस साइन एक्स आहे मायनस साइन एक्स होईल आणि प्लसचं काय होईल मायनस साइन एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच. आता प्लस साइन एक्स कॉस एक्सला मायनस साइन एक्स कॉस एक्स काय झालं कॅन्सल झाला. राहिले काय मायनस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स. काय राहिला मायनस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स. दोघांचे वजा चिन्ह कॉमन काढले. आता राहिला कोण साइन एक्स प्लस साइन एक्स. बरोबर का. वजा चिन्ह कॉमन काढलं आतली चिन्ह बदलली साइन एक्स प्लस साइन एक्स. इथं काय नसतं म्हणजे इथं एक असतो, इथं काय नसतं म्हणजे एक असतं. एक अधिक एक 2 मायनस 2 साइन एक्स झालं. नाही तो मायनस आणि यांच्या विपरीत केला मायनस 2 साइन एक्स. त्यामुळे याची व्हॅल्यू किती आली वरती आवश्यक किती येणार व्हॅल्यू तुमची मायनस 2 साइन एक्स छेदात 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच. झालं तुमचं फायनल आन्सर. याच्यापुढे आपण सोडू शकतो. काय करू शकतो याचा ए मायनस बीचा स्क्वेअर वापरून ब्रॅकेट सोडून घेऊ शकतो. फक्त बाकी काय करू शकत नाही म्हणजे जास्त. म्हणजे कसं येईल बघा फायनल आन्सर मायनस 2 साइन एक्स तसाच ए मायनस बीचा स्क्वेअर. फॉर्म्युला काय ए मायनस बीचा स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करा फक्त. एचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 येईल मायनस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार 1 इंटू कॉस एक्स कॉस एक्स येईल प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. हला हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा मी समजावून सांगतो. दिले एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाय बाय एक्स इज इक्वल टू छेदातल्या टर्मचा स्क्वेअर 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर. ही टर्म पुढं म्हणून 1 मायनस कॉस एक्स. राहिले कुठली 1 प्लस कॉस एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस भागाकार म्हणून मायनस 1 ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ती तसंच 1 प्लस कॉस एक्स. राहिले पुन्हा डेरिव्हेटिव्ह पहिल्याचं 1 डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स. आता 1 मायनस कॉस एक्स तसंच असणार आणि 1 इथला ही टर्म असणार. फक्त ही एक डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला आणि एक डेरिव्हेटिव्ह काढायचा. आन्सर होऊन जाईल 1 डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स. दोघांच्या मध्ये बेरीचा डेरिव्हेटिव्ह काढालो. दोघांच्या मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा प्लस असल्यामुळे 1 डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स 0 मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स. पहिलं मिळालं तुम्हाला मायनस साइन एक्स आणि डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स. दोघांच्या मध्ये वजाबाकी आहे. दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट असल्यामुळं मायनस कंसामध्ये कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असते म्हणून इथं मायनस साइन एक्स मायनस मायनस प्लस झाला म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह किती मिळालं तुम्हाला साइन एक्स. या दोन व्हॅल्यू फक्त टाकायचं. कसे काय होईल डिवाइड एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स किती काढलाय मायनस साइन एक्स इथं टाकला मायनस तसाच 1 प्लस कॉस एक्स घेतला डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स किती साइन एक्स इथं आला साइन एक्स. छेदात काय येणार 1 मायनस कॉस एक्स कंसाचा स्क्वेअर तसाच राहील. आता फक्त गुणाकार काय करायचं या ब्रॅकेट सोडून घ्यायचे. त्या साइन एक्सनं आत गुणायचं सगळ्या टर्मला मायनस साइन एक्सनं आत गुणायचं तसं साइन एक्सनं आत गुणायचं. मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. गुणाकारामध्ये मायनस साइन एक्स आणि कॉस एक्स काय मायनस मायनस प्लस झाला साइन एक्स कॉस एक्स इथं करून दाखवली मी तुम्हाला. मायनस साइन एक्स आणि मायनस कॉस एक्स दोन संख्येचा गुणाकार आहे. वजाबाकी आहे. वजा वजा अधिक झालं साइन एक्स आणि कॉस एक्स त्यामुळे त्याला साइन एक्स इंटू कॉस एक्स. पुन्हा मायनस आहे परत मायनस घेतलं सॉरी इथं पुढे घेतलं मायनस घेतलं साइन एक्स नात गुणायचं मायनस असल्यामुळे तुम्ही ब्रॅकेट काढून घेतला साइन एक्स इंटू 1 साइन एक्स प्लस कॉस एक्स साइन एक्स किंवा साइन एक्स कॉस एक्स इथे घेतला डिवाइड बाय छेदाला 1 कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच. तर इथनं इकडे बघा मायनस साइन एक्स तसाच प्लस साइन एक्स कॉस एक्स पण तसंच. आता वजा चिन्ह आत परिणाम करा. आतली चिन्ह बदलतील जिथं प्लस आहे तिथं मायनस घेतलं जिथं मायनस आहे तिथं प्लस. हा मायनस साइन एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स कॉस एक्स डिवाइड बाय छेदाला 1 कॉस एक्सचा स्क्वेअर प्लस साइन एक्स कॉस एक्सला मायनस साइन एक्स कॉस एक्स कॅन्सल झाला. मायनस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स म्हणजे झाली मायनस 2 साइन एक्स इथे लिहिला मी आणि छेदाला टर्म 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच. मग मायनस 2 साइन एक्स तसंच ठेवलं. याच्या पुढे आपण इथं पण आन्सर सफिशियंट आहे पण इथे ए मायनस बीचा स्क्वेअर आपण वापरू शकतो. एचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू दोघांचा गुणाकार 1 गुणिले कॉस एक्स म्हणजे कॉस एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कॉस मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर प्लस कॉस एक्स स्क्वेअर. हे तुमचं झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल
If y is equal to x plus cos x divided by 9 plus sin x, find dy by dx. Solution. दिले example I screen let y is equal to x plus cos x divided by 9 plus sin x. Differentiate करा with respect to x. We get dy by dx of काय होईल y होईल is equal to dy by dx of इस सेकंड टर्म x plus cos x divided by 9 plus sin x. dy by dx of y म्हणजे dy by dx भागाकाराचा रूल वापरायचा. 9 प्लस sin x चा स्क्वेअर होणार, छेदातल्या टर्मचा स्क्वेअर होता. आपण काय करतो, छेदात टर्मचा स्क्वेअर करतो, ती टर्म पुढे घेतो. 9 प्लस sin x येईल. 9 प्लस sin x घेतले मग राहिले कुठलं वरची टर्म, त्याचं डेरिव्हेटिव्ह dy by dx ऑफ x प्लस cos x. भागाकारामध्ये वजा पण घेतो, जसं डेरिव्हेटिव्ह घेतले ती तसंच ठेवायचं. आता परत x प्लस cos x तसं ठेवायचं. आणि कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिले आता पहिलेच, म्हणून dy by dx ऑफ फर्स्ट 9 प्लस sin x. dy by dx तसाच, छेदात टर्मचा स्क्वेअर तसाच 9 प्लस sin x चा स्क्वेअर, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. मग 9 आता इथं फक्त x प्लस cos x आणि dy by dx ऑफ 9 प्लस sin x डेरिव्हेटिव्ह काढा, आन्सर होऊन जाईल. इथं काढतो बघा, dy by dx ऑफ x प्लस cos x. दोघांच्या मध्ये बेरीजचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा प्रत्येकाला. आणि dy by dx ऑफ पहिली टर्म x आहे इथं, प्लस dy by dx ऑफ दुसरी टर्म dy by dx ऑफ इथं कोण आहे cos x आहे. dy by dx ऑफ x किती असतो 1 प्लस dy by dx ऑफ cos x म्हणजे मायनस sin x, म्हणजे 1 मायनस sin x. हे मिळालं तुम्हाला फर्स्ट, हे मिळालं. तर दुसरा कुठला आहे, dy by dx ऑफ कोण आहे 9 प्लस sin x. दोघांच्या मध्ये बेरीजचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. dy by dx ऑफ 9 प्लस dy by dx ऑफ sin x. dy by dx ऑफ 9 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस dy by dx ऑफ sin x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. 0 प्लस cos x cos x. कुठला रूल वापरला इथं आपण, dy by dx ऑफ कॉन्स्टंटचं किती डेरिव्हेटिव्ह असते तुमचा 0 आणि dy by dx ऑफ sin x किती असते डेरिव्हेटिव्ह cos x. हे व्हॅल्यू फक्त आपण इथं वापरल्यात. मग आता इथं आणि इथं ते व्हॅल्यू टाका, इक्वेशन होऊन जाईल. छेदात तर मायाशी लिहिली, मग वरचा पण 9 प्लस sin x तसाच. dy by dx ऑफ x प्लस cos x किती काढलाय 1 मायनस sin x, ब्रॅकेट काढून घ्या 1 मायनस sin x, मायनस तसाच x प्लस cos x तसाच राहील. आणि dy by dx ऑफ 9 प्लस sin x किती काढलाय cos x. आता आत काय करा, तर 9 प्लस sin x आहे इंटू 1 मायनस sin x आहे, मायनस x प्लस cos x इंटू cos x आहे. तर फक्त कंस सोडून घेऊ शकताय तुम्ही, किंवा तुमचा आन्सर इथं पण पर्यंत साधू शकते. तर आपण सोडून बघा काय ते. dy by dx इज इक्वल 1 प्लस 9 प्लस sin x आणि 1 मायनस sin x आहे. परत पहिल्यांदा काय करा, 9 हिला आता सगळ्या कंसाला गुणा, पुन्हा sin x सगळ्या कंसाला गुणा, म्हणजे काय येणार 9 इथं गुणल्या 9 की 9 वजा 9 इंटू sin x 9 sin x, परत प्लस sin x न गुण घ्यायचं, चिन्ह असेल प्लस sin x इंटू 1 प्लस sin x. आता sin x आणि sin x दोघांचा गुणाकार आहे, sin x आणि sin x, sin x चा स्क्वेअर होईल, पण प्लस आणि मायनस गुणाकारामध्ये एक जरी मायनस तर उत्तर काय आहे मायनस. इथं sin x आणि sin x चा स्क्वेअर, हा ब्रॅकेट तुमचा सोडून जा. मायनस चिन्ह आहे म्हटलं, मायनस असल्यामुळे इथं आत ब्रॅकेट काढून घ्या. cos x काय करा, आता प्रत्येक टर्मला गुणा, x इंटू cos x x cos x प्लस cos x इंटू cos x चा स्क्वेअर डिवायडेड बाय छेदात टर्म अशीच 9 प्लस sin x चा, त्यात काय चेंज होणार नाही. आता काय देऊ पुढे, dy by dx इज इक्वल टू हे 9 पहिले तसंच वजा 9 sin x आणि अधिक sin x, यांच्यामध्ये इथंच आपण सोडवू शकतोय. वजा 9 sin x प्लस sin x इथं सोडवू शकतो आपण. दोघांच्यामध्ये sin x कॉमन आहे, आत राहिला वजा 9 प्लस 1 राहिला, sin x तसाच वजा 9 अधिक 1 वजा 8 आणि वजा 8 गुणिले sin x वजा 8 sin x.
म्हणजे या दोघांच्या बदली मी काय लिहू शकतो डायरेक्ट -8 sin x. इथं झालं सोडून, इथं -sin2x तसाच वजा चिन्हात परिणाम करा, सगळं वजाचा अधिक अधिकचं वजा म्हणजे x cos x -cos2x डिवायडेड बाय 9 + sin x चा स्क्वेअर तसाच, यात काही चेंज करायचा नाही. मग आता बघा नेक्स्ट टर्म काय होणार याची dx इज इक्वल आता काय करा -sin2x आणि -cos2x एकत्र घ्या. -sin2x स्क्वेअरच्या टर्म जवळ करू, cos2x एक स्क्वेअरच्या टर्म जवळ घेतल्या sin2x आणि cos2x. त्यानंतर कुठली घेणार एक्सच्या टर्म एकत्र घेणार म्हणजे -8 sin x आणि कुठली एक्सची टर्म कुठली राहिली आता -x cos x. बघा sin x झाला cos x झाला sin2x झाला cos2x झाला, राहिला शेवटला कोण +9 तो +9 घेतला डिवाइड बाय छेदाला काय 9 + sin x चा स्क्वेअर तसाच. टर्म किती घेतले बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बरोबर आहे. मग dx इज इक्वल टू पहिल्या दोघांच्या मधून काय करा वजा चिन्ह कॉमन काढा. आत काय येणार sin2x + cos2x. यातनं काय केलं वजा चिन्ह कॉमन काढलं, आतलं चिन्ह बदलली मायनस, इथनं मायनस चिन्ह कॉमन काढा, आत करायला 8 sin x + x cos x शेवटचा +9 तसाच डिवाइड बाय छेदात 9 + sin x चा स्क्वेअर तसाच. मग आपल्याला माहिती आहे sin2x + cos2x किती असतो 1 असतो, इथं डायरेक्ट तुम्ही 1 टाकू शकता. मग dx फायनल आन्सर येईल तुमचं मायनस इथं 1 येईल मायनस ब्रॅकेट आहे असा 8 sin x + x cos x +9 डिवायडेड बाय 9 + sin x चा स्क्वेअर झाला. आणि काय करू शकता 9 वजा 1 करा 8 येईल म्हणजे 8 - 8 sin x + x cos x डिवाइड बाय 9 + sin x स्क्वेअर होऊ शकते. म्हणजे फायनल आन्सर तुमचं काय येईल याचं फायनल आन्सर बघा इथं dx इज इक्वल टू +9 - 1 म्हणजे 8 मायनस आता वजा चिन्ह काय राहिलं आत 8 sin x + x cos x डिवायडेड बाय 9 + sin x चा स्क्वेअर. म्हणजे फायनल आन्सर आला तुमचा dx इज इक्वल टू 8 तसाच वजा चिन्ह परिणाम करा 8 sin x - x cos x डिवायडेड बाय 9 + sin x चा स्क्वेअर कंसाचा स्क्वेअर. हे तुमचं आलं फायनल सिम्प्लिफिकेशन करून आन्सर आलेला आहे. बघा मी एकदा समजावून सांगतो, इझी एकदम आहे. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं लेट y इज इक्वल टू x + cos a डिवाइड बाय 9 + sin x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट म्हणून d/x ऑफ y इज इक्वल टू d/x ऑफ इकडचं सगळी टर्म. मग d/x ऑफ y म्हणजे dy/dx इज इक्वल टू छेदला टर्मचा स्क्वेअर म्हणजे 9 + sin x चा स्क्वेअर, तीच टर्म पुढं मग 9 + sin x पुढं 9 + sin x घेतल्यामुळे राहिला कुठला x + cos x त्याचं डेरिव्हेटिव्ह भागाकार म्हणून वजा बाकी ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले ती टर्म परत आयच ठेवायची x + cos x तसाच ठेवायचं. राहिले कोण पहिला म्हणून dx ऑफ 9 + sin x. मग आता फक्त dx ऑफ x + cos x आणि dx ऑफ 9 + sin x काढलं की तुमचं आन्सर झालं. म्हणून पहिली टर्म कुठली आहे dx ऑफ x + cos x. दोघांची बेरीजचा डेरिव्हेटिव्ह काढायला दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा dx ऑफ x + dx ऑफ cos x. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 1 आला प्लस dx ऑफ cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x म्हणून 1 + sin x म्हणजे 1 - sin x पहिलं मी आला. दुसरा आहे dx ऑफ 9 + sin x. दोघांच्या मध्ये बेरीज आहे प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा dx ऑफ 9 + dx ऑफ sin x. कॉन्स्टंट आहे dx ऑफ 9 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0 म्हणजे इथे येणार 0 प्लस dx ऑफ sin x डेरिव्हेटिव्ह cos x 0 + cos x म्हणजे cos x. हे दुसऱ्या टर्म डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला cos x. हे आलेली व्हॅल्यू फक्त इथं टाका. मग क्वेश्चन काय झालं dx इज इक्वल टू 9 + sin x तसाच dx ऑफ x + cos x किती आहे 1 - sin x इथं टाकला मायनस तसाच x + cos x तसाच dx ऑफ 9 + sin x किती cos x इथे cos x छेदात 9 + sin x कंसाचा वर्ग तसाच. आता फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं ब्रॅकेट सोडून घ्यायचे. मग काय करा या 9 पहिल्यांदा या कंसाला सगळ्या दुसऱ्या कंसाला सगळ्या गुणा 9 × 1 9 परत इथं वजा बाहेर आलं 9 × sin x 9 sin x प्लस sin x × 1 प्लस sin x
प्लस साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स साइन एक्स साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स प्लस मायनस मायनस. हा ब्रॅकेट सोडून झाला. वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा घेतलं, ब्रॅकेट घेतला, कारण वजा असल्यामुळे आता सगळ्या चिन्ह बदललं जाणार आहे. एक्स इंटू कॉस एक्स एक्स कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा स्क्वेअर छेदात टर्म 80 डिवाइड एक्स इज इक्वल टू 9 तसा ठेवला वजा 9 साइन 9 तसा ठेवला वजा 9 एक्स आणि अधिक साइन एक्स. 9तनं 1 गेले किती राहिले 8 म्हणून इथं राहिले किती राहिले 8 साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स तसाच मायनस ह्या मायनस चिन्हाचा सगळ्या परिणाम आज सगळं वजावून जाईल. मायनस एक्स कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय छेदात टर्म 80. आता साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 असतो म्हणून काय करा वजा साइन स्क्वेअर एक्स आणि वजा कॉस स्क्वेअर एक्स जवळ घ्या. मग मला स्क्वेअर झाल्यानंतर आपण कशात घेतो घातांक 1 असणार. मग 1 असणार घातांक 1 आहे साइन एक्स आणि हा इथला कॉस एक्स आहे म्हणून वजा 8 साइन एक्स आणि वजा एक्स कॉस एक्स वजा 8 साइन एक्स आणि वजा एक्स कॉस एक्स. मग सगळं सोडून राहिले पण फक्त +9 म्हणून इथं +9 आला. छेदातली टर्म 80 डिवाइड एक्स इज इक्वल टू या दोघांच्या मध्ये मायनस कॉमन काढला. आत राहिलं साइन स्क्वेअर एक्स प्लस झाला कॉस स्क्वेअर एक्स वजा चिन्ह या दोघांच्या चिन्ह वजा चिन्ह बाहेर काढलं. वजा घेतलं मग इथं राहिलं 8 साइन एक्स प्लस एक्स कॉस एक्स इथला +9 तसा डिवाइड बाय छेदात टर्म 80. मग मायनस तसाच साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती असतो 1 म्हणून इथं येईल 1 म्हणजे -1 झाला. मायनस तसाच ही सगळी टर्म 80 लिहिली +9 डिवाइड बाय एक्स 9 प्लस साइन एक्स तसाच. मग आता +9 आणि इथं वजा 1 आहे 9 मधून 1 गेले किती राहिले 8 म्हणून मी इथं 8 लिहिले बघा. वजा ही सगळी टर्म 80 8 साइन एक्स प्लस एक्स कॉस एक्स 8 साइन एक्स प्लस एक्स डिवाइड बाय छेदात टर्म पण 80 पण डिवाइड एक्स इज इक्वल टू 8 तसा चिन्हाचा परिणाम कोण टाका सर -8 साइन एक्स मायनस एक्स कॉस डिवाइड बाय 9 प्लस साइन एक्स. इथं पण चालते इथं पण चालते. झालं तुमचा फायनल आन्सर.